नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावकटुतारहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु नको भूलो येणे भ्रमे जीवित्वाचा होईल नाशू क्षीरानिरापार खीरे परमात्मा राजहंसु निर्गुण निर्विकार पुत्रा सेवी ब्रह्मरसु परेदे मदालसा सोहम जो रे बाळा। बाळा, विषय सुखाला खरे मानून भुलला तर आत्म नाश होईल। कारण विषय सुख हे कसं आहे, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे। रोहिणी नक्षत्रावर मूर भूमीवर पाण्याचा भ्रम होतो, परंतु हरणाला ते पाणी वाटत असतं, ते सत्य वाटत असतं, म्हणून त्याला मृगजळ म्हटलेलं आहे। आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला विवेक असल्यामुळं लक्षात येतं की ते पाणी नसून पाण्याचा भ्रम आहे। मग हा भ्रम तसा विषय भ्रम आहे। विषय काय आहे? भ्रम आहे। कारण हा विषय आता आहे पण स्वप्नात नाही, आणि स्वप्नातला विषय सुषुप्तीत नाही। मग स्वहून भिन्न विषय जागृतीत आहे, स्वप्नात आहे, पण सुषुप्तीत कुठे, झोपेत कुठं आहे? म्हणून जो विषय जागृतीत आहे तो विषय स्वप्नात नाही, आणि जो विषय स्वप्नात आहे तो विषय झोपेत नाही। मग विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी जाहला। म्हणून विषय अनात्म असल्यामुळं ते किती जरी संग्रहित केले तरी त्याच्यानं आत्मतुष्टी संभवत नाही। कारण विषय हवाच वाटतो। आता गारव्यामध्ये शेकोटी अनुकूल वाटते आणि गारवा प्रतिकूल वाटतो। उन्हाळ्यामध्ये हीच शेकोटी नको वाटते आणि गारवा हवा असा वाटतो। म्हणजे गारवा कधी प्रतिकूल आहे, कधी अनुकूल आहे, आणि उष्णता कधी प्रतिकूल आहे, कधी अनुकूल आहे। परंतु आत्मा कधी अनुकूल आहे आणि कधी प्रतिकूल आहे? आत्मा अनुकूल प्रतिकूलतेचा विषयच नाही, तो परम प्रेमास्पद असा विषय आहे। म्हणून मैत्रीला उद्दालक मुनी सांगतात, हे मैत्री, आत्मानस्तु कामायम सर्वं प्रियं भवति। सर्व विषयामध्ये परम प्रेमास्पद विषय जर कोण असेल तर स्वतः आत्मरूप आहे। म्हणून मी जे तुला आवडतो ते तुझ्यामुळं नाही, माझ्यामुळं, आणि मी जे तुला आवडतो ते तुझ्यामुळं नाही, माझ्यामुळं। म्हणून तू आणि मी हा भेद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतकरणामध्ये विवेक उत्पन्न झाला नाही तोपर्यंत। आणि एकदा का विवेक उत्पन्न झाला की मग मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। म्हणून मी आणि तू म्हणून हे विश्व आणि आपण असा भेद कुठपर्यंत राहणार? अंतकरणामध्ये जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत। आणि हे अज्ञान निघून गेलं की ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे। म्हणून अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं होत असते, अंधाराची निवृत्ती प्रकाशानं होत असते।
म्हणून आपण स्वयंप्रकाश आहोत. कारण आपल्या अस्तित्वाला कोणाच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही. आपलं असणं हे कोणाच्याही अस्तित्वावर अवलंबून नाही. म्हणून निरपेक्ष अस्तित्व असलेलं आपलं ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे साधू निश्चलदासजी आपल्या स्वरूपाचं वर्णन करतात. आणि बाळानं इथं 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत की एवढी साधन सामग्री असताना हे सुख सोडून मुनी त्या हिमालयामध्ये कपारीमध्ये जाऊन का बसतात, हे सुख का सोडतात ते? योग हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न योग म्हणजे काय, आणि तिसरा प्रश्न की ते मनामध्ये कोणाचं ध्यान करतात. कारण मनामध्ये ते ध्यान करतात, पण तो ध्यानाचा विषय काय आहे? तर आई सांगते की बाळा, हे सुख सांडून जाण्याचा एकच कारण आहे की या विषय सुखानं आत्मतुष्टी होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी किवी. आता इंधन आहे, त्याच्यामध्ये आपण अग्नीमध्ये इंधन टाकायला लागलो तर वरचे वर तो अग्नी काय व्हायला लागला, प्रज्वलित व्हायला लागला. निमाला कुठं? विषय सेविता कोण तृप्त झाला, आणि विषय सेवन केल्यानं कोणाची तृप्ती झाली? म्हणून राजे महाराजे पूर्वी इतके होते की सिकंदरनं संपूर्ण राज्यावर म्हणजे संपूर्ण भारतावर विजय प्राप्त केला, परंतु शेवटी त्याच्या हातात काय आलं? अंतिम यात्रा नेत असताना त्याने सांगितलं की माझे हात असे उघडे सोडा. म्हणून त्यानं आला, खाली हात आया है खाली हात जाएगा. म्हणून ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज ढलता है ढल जाएगा. म्हणून सूर्य उगवला कशासाठी? मावळण्यासाठी. सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे बंद होणार आहे का? चालूच राहणार आहे. तसं सृष्टीमध्ये जी वस्तू उत्पन्न झालेली आहे ती वस्तू नष्ट होणार आहे, आणि हे विषय उत्पन्न झालेले आहेत आणि हे नष्ट होणार आहेत. कारण याचं कारण आहे की हे भौतिक आहे, आणि भौतिक वस्तू उत्पन्न झालेली असते आणि नष्ट होत असते. मग तुम्ही धुळीच्या कणापासून ते शंकरापर्यंत निवाडा करा, तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची परी परी प्रकाश येते एकसरी संवित्ती जाण. चांगदेवा, धुळीच्या कणापासून ते शंकरापर्यंत ह्या सगळ्या वस्तू कशा आहेत? नष्ट होणाऱ्या आहेत, दृश्य आहेत. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अर्जुना, चांगदेवा, या सगळ्या वस्तू उत्पन्न झालेल्या आहेत आणि नष्ट होणाऱ्या आहेत, परंतु या उत्पन्न झालेल्या दृश्य वस्तू आणि नष्ट होणाऱ्या दृश्य वस्तूला जाणणारा जो तू द्रष्टा आहे तो मात्र तू उत्पन्न झालेला नाही. आणि जे वस्तू उत्पन्न होत नसते ती वस्तू नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून दृश्यची जेधवा नाही, द्रष्टत्व म्हणू एकाई. दृश्य जर अनुभवाला येणारं दृश्य जर कल्पित ठरलं, कारण हे दृश्य स्वप्नात नसतं. सत्याचं लक्षण काढा तुम्ही. सत्य म्हणजे तिन्ही अवस्थेत असावं, तिन्ही कालात असावं, त्याला सत्य म्हणायचं. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्ती भूत भविष्य वर्तमान या तिन्ही अवस्थेत तिन्ही कालामध्ये कोण आहे? तपासा. तपासा की हे शरीर तिन्ही अवस्थेत आहे का? जागृती स्वप्न सुषुप्ती आहे का? हे शरीर इथंच आहे. ह्यानं स्वप्न पाहिलं नाही, याला स्वप्नाची आठवण सुद्धा नाही. आणि ज्याला स्वप्नाची आठवण आहे तो आता इथं मी हे शरीर नाही. बोला.
मग ज्यानं स्वप्न पाहिलं, ज्याला स्वप्न आठवतं, असं कोण? मी. आणि तो म्हणजे हा 3.5 हाताचा देह आहे का? तो म्हणजे श्वास आहे का? तो म्हणजे अंतकरण आहे का? हा, अंतकरणात आठवण आहे आणि अंतकरणातच प्रत्यक्ष ज्ञान आहे. मग हे अंतकरणामध्ये प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान म्हणजे आठवणीचं ज्ञान ज्याला आहे तो परमात्मा आहे, असं भगवान गीतेमध्ये परमात्म्याचं लक्षण सांगतात. मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. अर्जुना, ज्याला आताचं प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि ज्याला स्मृती ज्ञान आहे तो परमात्मा आहे, हे परमात्म्याचं लक्षण आहे. मग तपासून पहा की जगाला कळतं का आठवतं? जगाला कळतही नाही आणि आठवतही नाही. मग शरीराला कळतं का आठवतं? शरीराला शरीरच कळत नाही तर आठवण्याचा प्रश्नच येत नाही. शरीराला शरीर कळतं का? मग शरीराला शरीर कळत नाही तर याला आठवण होईल का? मग याच्याबद्दलची आठवण तुम्हाला का याला? याच्याबद्दलची आठवण हे बालपणी कसं होतं आणि आता कसं झालं हे याला माहित आहे का? अंतकरणात माहिती आहे. माहिती अंतकरणात आहे, पण आहे कोणाला? तुम्हाला आहे. म्हणजे तुम्ही अंतकरणाहून वेगळे आहात, शरीराहूनच वेगळे आहात, इतकं आहे का? मग पंचीकरण या ग्रंथामध्ये श्री राम गुरु सांगतात, जन्म मरण देहने कहे शुद्धा पिपाशा प्राण शोक मोह मननो धर्म पोते ब्रह्म प्रमाण. जन्म आणि मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. भूक लागणं, तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे. सुख आणि दुःख हा मनाचा धर्म आहे. आणि या सगळ्या धर्माला जाणून या धर्माहून वेगळा असलेला ब्रह्मस्वरूप परमात्मा तू आहे. बाळ शिष्या, असं तुझ्या अंतकरणामध्ये तू निश्चित कर. कारण ह्या 6 उर्म्या आहेत आणि ह्या 6 उर्म्या यांना कळतात का? देह, प्राण, मन यांना हे कळतात का? मग आपण यांचे आहोत का हे आपले आहेत? आपण यांचे आहोत म्हणल्यानंतर आपल्याला कळू नये, कारण हे भौतिक असल्यामुळं यांना कळत नाही. बोला, शरीराला शरीर कळतं का शरीर कळतं? शरीराला शरीर कळत नाही, शरीर कळतं. इंद्रियाद्वारे अंतकरणात कळतं आणि इंद्रियाद्वारे अंतकरणात तुम्हाला कळतं. हे आपल्याला कळत नाही का? मग आपल्याला इतकं कळत असून आपण म्हणतो मला काय कळतं? तुम्हाला कळतं आणि तुम्ही म्हणतात की मला काय कळतं. म्हणजे येड घेऊन पेडगावला जाऊ नका. न कळलं तरी तुम्हालाच कळतं. मला काही कळत नाही हे सुद्धा कोणाला कळतं? तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्हाला कळतं हे तुम्हाला कळतं आणि मला काही कळत नाही हे तरी तुम्हालाच कळतं. म्हणजे ज्ञानही कळतं आणि अज्ञानही कळतं. मग दोन्ही बाजू तुम्हाला कळतात ना. मग तुम्हाला हे कळतं की आपल्याला जे कळायला लागलं ते खोटं आहे. कारण बालपणाचं शरीर आता राहिलं का? नाही राहिलं. त्याचा वियोग झाला. मग योग म्हणजे काय हा दुसरा प्रश्न आहे. ज्याचा योग असतो त्याचा वियोग होत असतो. जे मिळालं ते जात असतं. मग शरीर मिळालेलं आहे आणि ते जाणार आहे. आयुष्य मिळालेलं आहे ते जाणार आहे. शहाणपण मिळालेलं आहे ते जाणार आहे. म्हणून ही बुद्धी सारखी राहीलच असं काही नाही. बुद्धी भ्रष्ट झाल्यावर, स्मृती भ्रंश झाल्यावर तुम्हाला आठवण राहील का? मग शास्त्राची आठवण राहील का व्यावहारिक माहिती राहील? स्मृती भ्रंश झाल्यावर तुम्हाला शास्त्र आठवणार नाही. मग शास्त्र आठवले नाही तर आत्मा गेला का?
फार महत्वाचा विषय आहे. स्मृती ज्ञान जर भ्रंश झाला तर त्यावेळेस शास्त्र आठवत नसतं, म्हणजे सांगता येत नसतं हे चिंतन. मग कीर्तन प्रवचन करता येत नसतं. मग त्यावेळेस आत्मा नसतो का? असतो. पण शास्त्र आता आठवत नाही, सांगता येत. मग सांगणं न सांगणं हा बुद्धीचा धर्म आहे. सांगता आलं म्हणजे आत्मा आहे आणि न सांगता आलं म्हणजे आत्मा नाही, असं आहे का? नाही. बालपणामध्ये शरीर आहे, श्वास आहे, इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये जगाचं ज्ञान व्हायला लागलं. आत्मा प्रगट आहे, आनंदरूप आहे. मग तिथं शास्त्र आहे का? तिथं शास्त्र आहे का? बालपणात आत्मानुभव नाही का? आत्मा आनंदरूप नाही का? आणि शास्त्र आता आठवत नाही, त्यावेळेस आत्मानुभव नाही का? हा फरक आहे, लक्षात घ्या. सांगणं न सांगणं हा बुद्धीचा धर्म आहे. आणि बुद्धी आज आहे, उद्या सारखी राहणार नाही. तरी सुद्धा शोक मोह मननो धर्म. श्रीराम गुरु सांगतात पोते ब्रह्म प्रमाण. आणि तू आत्ता इथं ब्रह्मरूप परमात्मा आहेस हे ध्यानात घ्या. कारण तुम्हाला जन्म नाही आणि तुम्हाला मृत्यू सुद्धा नाही. तुम्ही येत नाही आणि तुम्ही जात नाही. येणं जाणं हा प्राणाचा धर्म आहे. क्रिया कशामुळे व्हायला लागली? प्राणामुळं. आणि प्राण आज चांगले आहेत, उद्या हेच प्राण थकले, शक्ती कमी झाली की मग चलता येणार बाबा काय सांगावं, पोथीला यावं वाटतं पण चलणं होत नाही हो. म्हणजे शक्ती कमी झाली. मग शक्तीला जाणणारे तुम्ही शक्तीहून वेगळे आहात. कधी? आत्ता इथं. कोण कोण? सगळेच शक्तीला जाणणारे शक्तीहून वेगळे आहात. मग दिसणं तुमचं आहे का शरीराचं आहे? तन का दिखना बन जाए आपकी पहचान, प्रॉब्लेम नहीं है आम. तन का दिखना म्हणजे शरीराचं दिसणं हे आपलं आहे का? हे शरीर दिसणारं आहे आणि आपण न दिसणारे आहोत. मग आपण बसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो? कसं नाही, दिसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो? आणि बसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो? आपल्याला काय वाटतं? आपण बसून ऐकायलो. अरे बसवलं आपण ह्या 70 किलोच्या गाठोड्याला आपण घरून इथं आणलं आणि इथं बसविलं. मग बसलेले आपण का बसविणारे आपण? मग हे शेवटी बसतं का याला बसवावं लागतं? ह्याला बसवावं लागतं. म्हणजे याच्यातून बसवणारा कुणीतरी आत्ता इथं वेगळा आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. एकाच सूर्याचे हजारो किरण आहेत, तसं एकाच परमात्म्याचे हे हजारो काय आहेत? किरण आहे. जीव म्हणजे परमात्म्याचा किरण आहे आणि त्याचं ऐक्य सूर्याशी आहे म्हणजे परमात्म्याशी आहे. म्हणून योग शब्दाचा अर्थ पतंजली सांगतात योग चित्त वृत्ती निरोधः. योग म्हणजे चित्त वृत्तीचा निरोध करणं. म्हणजे पहिली वृत्ती उठली आणि तिचा लय झाला. आता दुसरी वृत्ती अजून उठली नाही. त्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ना, तर त्याच्यात डुबकी मारून घ्यायची. म्हणजे तिथं जे वृत्ती रहित अस्तित्व आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि या दोन वृत्तीमधील अंतर वाढवणं याला अभ्यास करावा लागतो. दोन वृत्तीतलं जे अंतर आहे ते लक्षात घेण्यासाठी याला अभ्यास करावा लागतो. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. कारण ही समाधी आहे. समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये हरीची समाधी लागणं शक्यच नाही. कारण द्वैत जिथं प्रतीती आहे आणि सत्यत्व बुद्धी आहे तिथं समाधी लागणं शक्य नाही. आणि जिथं
ज्या अंतकरणामध्ये द्वैत प्रतीती मिथ्या आहे असं लक्षात आलेलं आहे, तिथं हरीची समाधी घेण्याची आवश्यकताच नाही, कारण ती सहज समाधी भली. साधो सहज समाधी भली. मीरा के प्रभु गिरधर नागर सहज मिले अविनाशी. काही प्रयत्न म्हणून हे इतकं ज्ञान संपादन करण्यासाठी हे गिरी कपार तिथं जाऊन हिवाळ्याचं पावसाळ्याचं उन्हाळ्याचं तिथं एकाग्र चित्तानं शांत डोळे मिटून पद्मासन घालून जे ध्यान करतात ते कोणाचं ध्यान करतात हा तिसरा प्रश्न आहे. तर मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. पुढं विठ्ठल मुनी मानसी म्हणजे मुनीच्या मनामध्ये कोण आहे? विठ्ठल आहे. म्हणजे ते कोणाचं ध्यान करतात? विठ्ठलाचं. आणि विठ्ठल कोण आहे? आपला माऊस भाऊ का चुलत भाऊ का सक्का भाऊ? ज्याला मी विठ्ठल म्हणायला लागलो ना, तो कोण आहे हे तुकाराम महाराज सांगतात. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. जो अज्ञानानं देहाला मी समजत आला आतापर्यंत, तो सद्गुरूच्या संगतीत आला आणि त्यानं विवेक केला की हा देह कसा आहे? नाशवंत आहे. हा नाशवान देह आहे आणि हा इंद्रियाद्वारे जाणण्यात येण्याचा विषय आहे. आणि या देहाला आपण इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे अविनाश परमात्मा आहोत असं ज्यानं निश्चित केलं तोच विठ्ठल आहे. म्हणून आता ते कुठं गेलं लक्षण? आता सरकलं का बाजूला? म्हणजे तो विठ्ठल परमात्मा तुम्ही आहेत हे ज्या वेळेस सिद्ध झालं, मग हे सिद्ध होण्याच्या आधी आपण विठ्ठल नव्हतो का? होतो. आणि आताच विठ्ठल झालो का? नाही. पहिले विठ्ठल होतो, आता विठ्ठल आहे आणि इथून पुढेही आपलं स्वरूप कसं राहणार? विठ्ठलच राहणार. पण पहिल्यात आणि आताच्यात काय फरक झाला? पहिले भ्रांती होती अंतकरणात, आता विवेकानं भ्रांती दूर झाली. म्हणून काय झालं ते सांगते तुम्हाला. काय म्हणजे फरक काय झाला? बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. सद्गुरूनं जो बोध दिला आत्मस्वरूपाचा, त्यानं आपल्याला नीट वाट दिसायला लागली. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. पहिलं जसं धुकं होतं ना, धुक्यामध्ये काय होत असतं माहिती का? समोरची गाडी दिसत नाही म्हणून दुधावाल्याच्या टकरी होतात. धुक्यामध्ये काय होत असतं? समोरचं दिसतच नाही. तसं आपल्या डोळ्यामध्ये हा लौकिकाचा धूर गेला होता. कारण सगळे आपल्याला नात्या गोत्याचे गोत्यात घालतेत का गोत्यातून बाहेर काढतेत? गोत्यात घालतेत. नवरा बायको म्हणून गोता घालतो, बायको नवरा म्हणून गोता घालते, मुलगा बाप म्हणून गोता घालतो, गुरु शिष्य म्हणून गोता घालतेत. कोणते भेदवादी? म्हणून हे सगळे भाऊ बहीण म्हणून गोता घालते. म्हणजे हे नात्या गोत्याचे आपल्याला गोत्यात घालतेत का गोत्यातून बाहेर काढतेत? गोत्यात घालतेत. म्हणून हे नाते आणि हे गोते तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. म्हणून केवळ आणि केवळ कोबाराय संत सद्गुरू आपल्याला हात देतात. म्हणून कबीरदास सांगतात तैरता है तो हात दे. हे प्रयत्न करायला लागलेत ना मी कोण आहे हे कळून घेण्याच्या दिशेनं, तर मग हात द्या. आणि डुबता आहे तो लाद दे. मग आता हे सांगूनही ऐकत नाही म्हणल्यावर, कारण यांच्या संगतीत राहिल्यानंतर फायदा एकच आहे. ते म्हणले यांच्या संगतीत राहिल्यानं काय फायदा सांसारिक लोकांचा? मरती मेली नेनो किती, हाची लाभ यांची संगती. यांच्या संगतीत एवढाच लाभ आहे की काय बरेच जण मेले, काही मरायला लागले आणि पुढं हा अंतिम सिद्धांत आहे. आणि इकडं कसं आहे? बैसता संताची संगती.
कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. म्हणजे संतांच्या संगतीत आल्यानंतर आपल्याला आपण न मरणारे परमात्मा आहोत असं लक्षात येत असतं. आणि आतापर्यंत आपण ज्याच्या संगतीत होतो त्यांनी सांगितलं का की न मरणं असतं आणि न मरणं हे तुमचं स्वरूप असतं. बरं, आपल्याला आवडत नाही का न मरणं? आवडत. न मरणं आपल्याला आवडतं, पण त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि जे बोलते त्याची आपण संगती करत नाही. म्हणून हा विषय इथं बाळानं 3 प्रश्न मांडलेले आहेत की हे सगळं सुख सोडून हे का जाता. दुसरा प्रश्न आहे योग म्हणजे काय. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणं. आता 2 दिसणाऱ्या वस्तूतला भेद कळतो आपल्याला. झाड वेगळं आहे आणि शरीर वेगळं आहे. तसं थंडी वेगळी आहे म्हणजे वारा वेगळा आहे आणि त्याच्यातला गारवा वेगळा आहे. म्हणजे 2 न दिसणाऱ्या पदार्थातला सुद्धा आपल्याला भेद कळतो. तसं शरीर दिसणारं आहे आणि दिसणाऱ्या न जाणणाऱ्या बदलणाऱ्या शरीराला न दिसून जाणणारा मी न बदलणारा आहे. कधी? आत्ता. कुठं? इथं. कोण कोण? सगळेच. मग न दिसणाऱ्या मनाला न दिसणारा जाणणारा मी वेगळा आहे हे लक्षात घेता येत नाही. ज्याला दाबणमध्ये दोरी ववता येते त्याला सुईमध्ये दोरा ववता येणार नाही का? मग ज्याला दिसणाऱ्या 2 पदार्थातला भेद कळायला त्याला 2 न दिसणाऱ्या पदार्थातला भेद कळणार नाही होय? कळतो ना, कारण बुद्धी आहे. म्हणून अदृश्य दर्शने संतांची या. तुम्ही अदृश्य परमात्मा आहेत हे संत लक्षात आणून देतात. आणि संतांच्या संगतीत गेल्यावर काय होतं? आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू आपल्या सारखं करून टाकतात. आपल्याला त्यांच्याहून किंवा जगाहून किंवा शरीराहून भिन्न ठेवत नाहीत. म्हणून भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. आता नाचणार नाही तर काय होणार? ज्यावेळेस आपण आनंदात असतो त्यावेळेस नाचत नाही. हे लेकरं नाचत नाही का? एखाद्याला लॉटरी लागली ती नाचणार नाही का? तसं आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे आपण नाचणार नाही का? या रे नाचू प्रेमानंदी, राम नामाची या छंदी. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, भव सिंधू तारक नाम. हे भव सिंधू म्हणजे जन्म मृत्यूच्या दुःखातून तारणार हे नाव आहे. म्हणा श्रीराम जय जय राम, भव सिंधू तारक नाम. हे आनंद प्रगट करण्याचं एक माध्यम आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे काय आहे? आनंद प्रगट करण्याचं माध्यम आहे. आता ज्याला आनंद झाला कोणी नाचून व्यक्त करतो, कोणी गाऊन व्यक्त करतो, कोणी म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीले. म्हणून बाळा तू विषय सुखाला खरे मानून भुलला तर आत्मनाश होईल. म्हणून सत्सद विवेक कर आणि तू निर्गुण निराकार परमात्मा आहे हे सत्य आहे. त्याचंच तू काय कर? सेवन कर. कारण ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि याला जाणणारे आपण आत्ता इथं निर्गुण परमात्मा आहोत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात त्रिगुण आसार. हे लोक भोग आणि शरीर हे तामस सगुण आहे. प्राण कर्मेंद्रिय राजस सगुण आहे. ज्ञानेंद्रिय अंतकरण हे सात्विक सगुण आहे. आणि आत्ता इथं याला जाणणारे आपण निर्गुण चेतन आत्म प्रत्यक्ष पारमार्थिक ब्रह्म आहोत. म्हणून त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. असा विचार करणं याचाच अर्थ काय आहे? हरीचा पाठ. म्हणजे जसा आहे तसं लक्षात घेणं याला काय म्हणायचं? हरीचा पाठ. पाठ शब्दाचा अर्थ माहिती. आणि कशाबद्दलची माहिती? हरीबद्दलची. मग हरी कोण आहे? आपण आहोत का?
कारण ज्याला कळतं त्याला हरी म्हणलेले. द्योतनाथ दिव्य हा, ज्याला कळतं त्याला देव म्हणलेले. आणि तुम्हाला कळतं हा तुमचा अनुभव आहे, म्हणून तुम्ही अनुभवाचे देव का केलेले देव का झालेले देव का मानलेले देव. दगडाला शेंदूर लावा आणि त्याला म्हणावं की हे कोण आहे, आसरा पडा पाया. आता ते तुमचा आसरा का तुम्हीच त्याचा आसरा, हे तुम्हीच ध्यानात घ्या. आता हे मानलेले देव, हे केलेले देव. दगडाचा देव त्याला वड्राचं भेव, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. आता हे कसे कसे नमुने येत पहा तुम्ही. आता हे तुम्हीच केलेले देव आहेत. मग हे केलेले देव आणि काही झालेले देव. मग आपण झालेले का केलेले का मानलेले का अस्सल देव. म्हणून तुकाराम महाराज सांगतात आणि साधू श्रीराम गुरूंनी सांगितलेलं आहे की को देव हा जो मनसाक्षी, जो मनाला जाणतो तो देव आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता हा तुमचा अनुभव आहे. को देव हा जो मनसाक्षी हे शास्त्र प्रमाण आहे. आणि जो मनाला जाणतो तो देव आहे ही युक्ती आहे. मग युक्तीनं शास्त्र प्रमाणानं आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहेत. अजून कोणतं प्रमाण पाहिजे आपल्याला आपलं देवत्व सिद्ध करण्याला. पण निश्चय करणं कोणाचं काम आहे, हे ज्याचं त्याचं काम आहे. बरं, म्हणून निश्चय करा. का करा, कारण निश्चय केला तर आपल्याला पुढचं वळण लागणार नाही. नाहीतर पुढे थोर आहे वळसागा. 184चं वळण आहे बरं का, हे शॉर्टकट नाहीये. तुम्ही म्हणता ना आम्ही शॉर्टकट न जाऊ, शॉर्टकट नाहीच इथं. हे फार मोठा लॉंग कट आहे. म्हणून सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है. कारण त्या एक कल्प आयुष्य स्वर्ग सुख भोगणाऱ्या इंद्राला आता सवय लागली बाहेर जायचं, शॉपिंगला जायचं की ऐरावत नावाचा हत्ती. जसं आपल्याला बाहेर जायचं की मोटरसायकल लागते, तसं त्या इंद्रालाच. म्हणून एक मुंगळा 14 वेळेस इंद्रपद भोगून आलेला आहे. म्हणून प्रभू रामचंद्र एकदा असंच सीता माताच्या मांडीवर मुंडकं टेकून पडले होते. त्यावेळेस त्यांना एक दृश्य दिसलं की एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून जाऊ लागला. त्यांनी स्मित हास्य केलं. सीता मातेनं सांगितलं, प्रभू तुम्ही का हसले मला सांगा म्हणे. ते म्हणले काही नाही सीते. ते म्हणे सहज नाही म्हणे, तुमच्या हसण्यामागचा हेतू काय आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात की सीते, हा वरचा मुंगळा 11 वेळेस इंद्रपद भोगून आलेला आहे. आता 11 वेळेस इंद्रपद भोगून आला म्हणल्यावर तिथं बाहेर शॉपिंगला जायचं की ऐरावत नावाचा हत्ती हजरच आहे. कारण तिथं संकल्पानं भोग आहेत ना. आणि ती सवय लागता 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 ती सवय इतकी लागली की ते इंद्रपद संपलं, पण सवय कायम. सवय कायमच राहिली ना. मग काय झालं, ते त्याला आता इथं ऐरावत कुठे, त्यानं दुसऱ्या मुंगळ्याला ऐरावत केलं आणि त्याच्यावर बसून तो. म्हणजे मन माया मरी न मन मरे, मरमर गए शरीर, आशा तृष्णा ना मरे, कह गए दास कबीर. कबीरदास सांगतात की हे स्थूल देह संपून जातो, पण वासनेमुळं त्या सूक्ष्म देहाला परत शरीर धारण करावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे. मग एक मुंगळा जर 14 वेळेस इंद्रपद भोगून आलेला असेल तर मनुष्य देहात आलेला जीव काय काय झाला नसल. तो सगळं झाला, इंद्र झाला, चंद्र झाला, उंद्र झाला, पण मुक्त नाही झाला. म्हणून इकडं आला. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फदित, म्हणून जीव भेला शरण गेला विठ्ठूसी. हे बॉल कोणाची लात खात नाही, सगळ्याच्या लाता खाते मग गोल मध्ये जाते. तसं जीवानं कोणाची लात खाल्ली नाही आतापर्यंत. सुखाच्या दुःखाच्या, मानाच्या अपमानाच्या, तारुण्याच्या
म्हातारपणाच्या सगळ्याच्या लाता खाल्ल्या, जन्म मृत्यूच्या, मग विठूला शरण गेला. कारण त्याला माहिती की आता याच्याशिवाय पर्याय नाही. करीशी देवा विण आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखाशी न पावसी. म्हणून देवा वाचून आपण जे काही करायला लागलो ते सगळं काय आहे, व्यर्थ आहे. म्हणून तो निर्गुण निर्विकार असलेला परमात्मा तू आहे असं तुझ्या बुद्धीमध्ये लक्षात घे, निश्चित कर बाळा. निर्गुण निराकार म्हणजे आकाराला जाणून आपण कसे आहोत, निराकार आहोत. क्रियेला जाणून आपण निष्क्रिय आहोत. विचारवान मनाला जाणून आपण निर्विचार परमात्मा आहोत. असं तू तुझ्या बुद्धीमध्ये निश्चित कर. जसं राजहंस नावाचा पक्षी पाणी आणि दूध हे वेगळं करतं आणि त्यातून फक्त दूध शोषण करतं, तसं आता ह्या परमार्थाची आणि संसाराची भेसळ झालेली आहे. तर याला विवेक रूपी चोंच मनुष्य देहातली लागते आणि त्या चोंचीनं तुम्ही या अनात्म वर्गातून तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत हे तुम्ही ग्रहण करून घ्या. म्हणजे आपल्या अनंत जन्माचं सार्थक होईल. म्हणून बाळा तू असं निश्चित कर. तर इथं परत पुढं सांगितलेलं आहे. माता सांगते, पुत्र प्रश्न करायला लागला, इतुकी याव परी रे. पुत्र माते विनविता झाला, संसार सोहळा थोरी कष्टी जोडला. पंचभूते निमती येथे, म्हणून विश्रामू केला. ओखटा गर्भवासू कवना कार्यारचिला. परीदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. पुत्र आईला प्रश्न करतो, आई पंचभूतापासून उत्पन्न होणारा आणि थोरांनाही दुःख कष्ट देणारा हा गर्भवास कशा करता उत्पन्न केला. मग असं जर आहे तर ह्या मोठमोठ्या साधू संतांना किंवा सगळ्यांना हा थोर कष्ट देणारा गर्भवास उत्पन्न तरी कशासाठी केला. तर असा इथं विषय आलेला आहे, तो आपण पुंडलिका वरदे हरी.